बरोबर आहे. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रत्येक स्त्री ही उंच भरारी घेत आहे, त्याचप्रमाणे पुढे जात आहे. तर त्यांना प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः कशी भरारी घ्यायची अशा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार झाला पाहिजेच. आणि प्रत्येक समाजात प्रत्येकाला सन्मान, प्रत्येक स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीनं आदराने आणि तिचा आदर करणं हे अत्यावश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे आहेत. आज आपल्याला लाभलेले आदरणीय सर्जन मॅडम सिव्हिल हॉस्पिटल, आदरणीय फिरदौस मॅडम ॲडव्होकेट मॅडम, त्याचप्रमाणे कंडक्टर वगैरे सगळेच असे प्रत्येक क्षेत्रात, त्याच नाही तर समाजातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक स्त्री ही जशी काम करत आहे, प्रत्येक स्त्री अशी म्हणजे सकाळी उठल्यापासून मुलांचं करण्यापासून ते पूर्ण संघर्षात्मक जीवन जगून सुद्धा तिचं कर्तव्य पार पाडून नोकरी करत आहे, प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात आज स्त्री पुढे आहे. आणि खरं तिची सन्मानाची ही जी गोष्ट आहे ती 8 मार्चच जागतिक महिला दिन केवळ नाही तर प्रत्येक दिवस आहे तिचा. आणि प्रत्येकीनं पुढे आणि पुढेच जायला पाहिजे. त्यासाठी माझं सर्व कर्तृत्ववान महिलांना सॅल्यूट, कारण मी पोलीस खात्यात असल्यामुळे. त्याचप्रमाणे मी जागतिक महिला दिनाची एक सुंदरशी कविता बनवली आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी मोठ्या झालो तर शिकून, साथ ज्ञानाची मिळाली साऱ्या क्षेत्रात टिकून. माझी माये ही सावित्री ज्ञान ज्योत पेटविली, ज्ञान गंगा घरोघरी आता वाहाला लागली. घरातील मुली आम्ही आता निघतो बाहेर, मिळे ज्ञानाचा प्रकाश असो सासर माहेर. लढा अस्तित्वाचा आता आम्ही टिकवून ठेवू, सारे क्षेत्र गाजवून नाव सावित्रीचे घेऊ. माता सावित्रीने आम्हा दिले शिक्षणाचे अस्त्र, माता सावित्रीने आम्हा दिले शिक्षणाचे अस्त्र. नमवितो शत्रूलाही हाती लेखनीचे अस्त्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. खरंच अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. यावरूनच कळतं की बस चालवणं असो की देश चालवणं असो, स्त्रिया ह्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीयेत. आपल्या हातात जर धुरा दिली तर आपण राष्ट्र सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे चालवू शकतो. आताच झालेलं ऑपरेशन सिंदूर असो, जे की महिलांनी लीड केलं होतं. मागच्या वर्षीचा मिळालेला आपला वर्ल्ड कप असो, जे की आपल्याला महिलांनी क्रिकेटरनी मिळवून दिला होता. तर महिलांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, राजकारण क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आपली बाजू धडाडीने दाखवून दिलेली आहे की आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीयेत. सर्व महिलांना मी सांगते की तुम्ही खरंच खूप समृद्ध आहात. निसर्गाने आपल्याला सशक्त बनवलेलं आहे. तर आपल्याला ती आपली शक्ती ओळखण्याची गरज आहे. आपण समाजाचं, घराचं देखभाल करता करता स्वतःकडेही लक्ष द्या, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. परत एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.